मी संदीप जटार. आपण सध्या खटाव तालुक्यातील उंबर्डे या ठिकाणी आहोत. माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही उरमोडीच्या पोट कॅनलचं काम सुरू आहे आणि या कॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम सुरू असल्याने सध्या इथे मोठ्या प्रमाणात चर खांदलेले आहे आणि या चरीच्या माध्यमातून पाईपलाईन टाकून ते पाणी शेतकऱ्यांच्या बांधावरती न्यायचं आहे. मात्र शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून हे पाणी नेण्यासाठी जे चर खांदले त्यामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचं पण नुकसान झालेलं आहे. यामुळे सध्या खटाव तालुक्यात दुष्काळाचं प्रमाण मोठं असताना सुद्धा आज 8 दिवस झालं इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना प्यायला सुद्धा पाणी नाही, जनावरांनाही पाणी नाही. मात्र संबंधित विभाग आणि ठेकेदार याकडे लक्ष देत नाही. म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी या ठिकाणी पाहणी करून याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. पाहूया सविस्तर बातमी. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई प्रकरणी मनसे पोहोचली शेतकऱ्यांच्या बांधावर. जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटलांकडून उंबर्डे येथील शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी. पाहुयात सविस्तर बातमी. खटाव तालुक्यातील उंबर्डे या गावातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे थेट त्यांच्या बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी उंबर्डे या ठिकाणी होत असलेल्या उरमोडी पोटकालव्याच्या कामाची पाहणी केली. स्थानिक आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांची हजेरीही घेतली. मात्र हे काम सांगलीच्या एका ठेकेदाराचं असल्याचं सांगत पाटबंधारे विभागानं आपले हात झटकले. घटनास्थळी झालेल्या प्रत्यक्षदर्शी पाहणीनुसार उरमोडी प्रकल्पाचा पोटकालवा शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पाणी पोहोचवणार आहे. त्यानुसार सदर ठिकाणी जेसीबीच्या सहाय्यानं पाईपलाईनसाठी चरी खणण्याचं काम ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी संबंधित कामाच्या ठेकेदारानं केलेल्या सर्व्हेनुसार काम न करता थेट शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून पाईपलाईनसाठी चरी खणण्याचं काम केलं. शेतकऱ्यांना या प्रकाराची काही एक कल्पना नव्हती. त्याचप्रमाणे खटाव तालुका हा मोठ्या प्रमाणात दुष्काळग्रस्त आहे. चरी खणताना शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी असणाऱ्या पाईपलाईन देखील फुटल्या आहेत. परिणामी स्थानिक शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी देखील काही दिवसांपासून उपलब्ध होऊ शकलं नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई पाटबंधारे विभाग किंवा संबंधित ठेकेदारानं दिली नाही. त्यामुळे दुष्काळाच्या परिस्थितीत उरमोडी पोटकालव्याचं काम नियमित सर्व्हेनुसार न करता शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून करण्यात आलं. त्यामुळे ठेकेदाराच्या कामाची चौकशी व्हावी. उभ्या पिकातून पाईपलाईन खणताना शेतकऱ्यांचे झालेले नुकसान संबंधित विभागानं भरून द्यावं अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यांनी चर काढून ठेवले पाईपलाईन करण्यासाठी. ती चुकीची पाईपलाईन बी चुकीची चालली आहे. पहिलं सर्वे झालं त्या पद्धतीनं नाही. आता त्यांच्या मनानं ते चालवतात तिकडून घाला तिकडून घाला. तुझ्या खालचं दारं काढले त्याच्या माथ्यावर 2-2.5-3 एकर जमीन राहिली. पुन्हा दुसरं दारं खाली काढलं त्याच्यावरचं 2-2.5-3 एकर जमीन उघडावर राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी कशी पाजायची. आज तुम्ही सरळ हिचं पाठ काढला तर इकडं बाजू वड्यापासून दिसतंय. तसं हिथनं जर घरापासून याला कोपऱ्यावर पाईपलाईन नेली असती तर तू वड्यापासून दिसला. खटाव तालुक्यातील उंबर्डे या गावी आलोय. आम्ही शेतकऱ्यांच्या आम्हाला गेल्या 8 दिवसापासून तक्रारी येत होत्या म्हणून आम्ही घटनास्थळी आज भेटायला आलो. भेटायला आल्यानंतर इथली परिस्थिती पाहिली आम्ही तर उरमोडीचं पाईपलाईनचं काम आहे, चांगलंच काम आहे, झालंच पाहिजे हे आमचं मत आहे. पण हे अशा पद्धतीनं काम करणं हे चुकीचं आहे. आता आम्ही पाहणी केली असता ह्याच्यामध्ये त्यांनी भर पिकातून चर खाणलेले आहे. नंबर 1. नंबर 2 मोठ्या मोठ्या पाईपलाईन फुटलेले आहेत. नंबर 3 कुठल्याही शेतकऱ्याला त्या संबंधित ठेकेदारानं विचारात घेतलेलं नाही. कुठंही कसंही त्या पद्धतीनं मोठे मोठे दगड टाकलेले आहेत, मुरुम टाकलेला आहे. किती मोठी शेतकऱ्याची नुकसान केलेली आहे. त्या शेतकऱ्याला मोबदला दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज खटाव तालुका इतका दुष्काळीग्रस्त झालेला आहे, दुष्काळी परिस्थिती आहे तालुक्यातली. असं असताना त्या पिकातनं ह्या महाशयांनी चर काढल्यामुळं आज ती पिकं जळून चाललेले आहेत. 8 दिवसापासून संबंधित शेतकरी वारंवार त्या संबंधित मुलांनी म्हणून कोण आहेत त्यांना फोन करतायत की बाबा तुम्ही ते पाईपलाईन फोडलेलं आहे त्या दुरुस्त करा, की रस्त्या आमच्या शेतामध्ये जे तुमचं मुरुम पडलेलं आहे, माती पडलेलं आहे त्याची विल्हेवाट लावा. तर हे काना डोळे झाकताना मुद्दाम जाणून बुजून करत आहे. तर आम्ही आपल्या माध्यमातून आज सांगतो त्यांनी यात लवकरात लवकर यांनी यात सुधारणा करावी. नाहीतर येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही संबंधित उरमोडी ऑफिसवर भव्य आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार आहोत. आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी थेट घटनास्थळावरून संदीप जटार, कोंदवले.